नवऱ्याने टाकलेली बाई हे ऐकताना मला काय वाटत असेल? श्वेता, अगं आता समाज काय म्हणतोय याचा विचार करून आपण आपले स्वप्न बाजूला ठेवायची का? लोक, पाहुणे, शेजारी यांचं जर ऐकलं असतं ना, तर गेली 6 वर्ष गावात एकटी राहिले नसते मी. तुला या विचाराने थकायला नाही का होत अतुल? खरंय, खूप थकायला होतं. माणूस कष्ट करून नाही थकत, समाजाचा विचार करून जास्त थकतो. रात्रंदिवस कितीही कष्ट केले, कितीही राबलं ना तरी थकायला नाही होत, नाही काय वाटत. पण जवळच्या एका माणसाने टोमणा मारला ना तरी गळपटून जातो माणूस. खरंय. हा काय म्हणत असेल, तो काय म्हणत असेल, त्याने काय विचार केला असेल, तो काय विचार करेल, असाच विचार आपण सतत करत असतो. आणि मग आपली स्वप्न, आपल्याला जे वाटतं ना ते बाजूलाच राहतं. समाजाला काय आवडत असेल, काय आवडेल तेच करायला लागतो मग. मग हळूहळू प्रत्येक सामान्य तरुण या गाढवांच्या रांगेत सामील होतो. म्हणजे आयुष्यभर बेअक्कल होऊन समाजाचं ओझं व्हायचं. खरंय तुझं. थकायला होतं, खूप थकायला होतं. गावातल्या बायका आता गॉसिप करतात एकमेकींमध्ये. ही बहुतेक वांज असणार. श्वेता, आता कसं म्हणजे आता तू लोकांचं ऐकून लोक काय म्हणतील म्हणून चिडचिड करणार आहेस का? नाही, लोकांच्या वागण्यामुळे नाही चिडत आहे मी. ना मला त्यांच्यासाठी काही निर्णय घ्यायचा आहे. पण वाईट वाटतच ना रे. आम्ही बायकांना तुम्हा पुरुषांपेक्षा जास्त हळवे असतो. वरवर दाखवतो की कोणी काय बोललं तरी अजिबात फरक पडत नाही, पण आतून तुटायला होतं रे. त्यातही बायका कोणीही त्यांना काहीही बोललं, अगदी काहीही, तरी सहन करू शकतात. पण त्यांच्या संसाराबद्दल आणि त्यांच्या जोडीदाराबद्दल बोललेलं नाही सहन होत त्यांना.